भैरवनाथ क्रीडा मंडळ आणि अलशबाब शेकाडे आपल्याला एक सुवर्ण संधी आहे. जो संघ विजयी होईल त्या संघाला सुरेश गुरव गायगोटन यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. जो संघ या सामन्यामध्ये विजयी ठरेल त्या संघाला सुरेश गुरव यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. चला दोन्ही संघ मैदानामध्ये हजर होताना आपल्याला पाहायला मिळतात. खुशखबर खुशखबर खुशखबर. यावर्षी विठ्ठलाळी क्रीडा मंडळाच्या वतीनं भव्य दिव्य अशी कबड्डी स्पर्धा दिनांक 14 फेब्रुवारी 2026 रोजी आयोजित करण्यात आली आहेत. प्रथम पारितोषिक 10,001, द्वितीय पारितोषिक 7,001, तृतीय पारितोषिक 4,001, चतुर्थ पारितोषिक 4,001, प्रवेश फी 1,000 रुपये. तरी या सुवर्ण संधीचा सर्व खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. आणि कबड्डी क्रीडा रसिकांना एक खुशखबर. नाणेफेकीचा कौल शेकाडी या संघाकडून लागलेला आहे. प्रथमतः पहिले चढाई स्वीकारलेली आहे. सामन्याला सुरुवात झाली. चढाईला जातोय तो अलशबाब शेकाडीचा एक भारदार उंचीचा चंचलाक चपळ असा गणला जाणारा खेळाडू. डाव्या कोपऱ्यामध्ये खोलवर चढाई सावधगिरीचा खेळ करून आपल्या रिकाम्याच्या आपल्या तंबूत सुखरूपपणे दाखल होतोय. दोन्ही संघ महाबलाढ्य तुल्यबळ संघ आहेत. पाहूया प्रथम गुणाचे मानकरी कोण होतो. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा सुशांत. भैरवनाथ क्रीडा मंडळाचा एक आधारस्तंभ म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असा सुशांत. आणि सुंदर चढाई, अतिशय सुंदर चढाई. पहिल्याच चढाईमध्ये मला वाटतं त्यांनी 2 गड्यांचा बळी मिळवलाय. अतिशय सुंदर चढाई. पंचांकडे बोनस गुण मागतोय परंतु पंचांनी ते फेटाळलंय आणि 2 गुणाचा मानकरी ठरतो तो सुशांत. आणि सुंदर चढाई, सुंदर चढाई. वाद घालू नका कृपया सुशांत. पंचांचा निर्णय 2 गुण आहेत, 2 पॉइंट आहेत. महेंद्र कोजबे कुठे असतील तर यजमान मंडळाने आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे. दोन्ही संघ 2-2 गुणावर आहेत. चढायला गेलाय तो भैरवनाथ क्रीडा मंडळाचा एक आधारस्तंभ 5 नंबर जर्सी प्रदान केलेला खेळाडू. रिकाम्या सापड्या तंब सुखरूपपणे दाखल. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा अलशबाबचा. सामन्याला खरोखरच रंगत येणार यात शंका नाही आहे. दोन्ही संघ महाबलाढ्य तुल्यबळ संघ आहेत. प्रेक्षकांमध्ये घबराट चालू आहे. विजयश्री कोणाला माळ घालेल सांगू शकत नाही. प्रयत्नांची पराकाष्ठा दोन्ही संघाकडून, दोन्ही संघातील खेळाडूंकडून. चढायला गेलाय तो पुन्हा एकदा. आणि सुंदर पक्कड डाव्या कोपऱ्यामध्ये. आणि गुण मिळतोय तो अलशबाब शेखाडी या संघाला. गडी बाद होतोय तो भैरवनाथ क्रीडा मंडळाचा. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा अलशबाबचा एक खेळाडू. लात मारून गडी बाद करण्याचा आटोकाट प्रयत्न पाहूया. आणि सुंदर असा चढाई होती त्याची. लात मारून गडी बाद केलाय तो साहिल जागडे याला. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा भैरवनाथ क्रीडा मंडळाचे. आपले 4 अनमोल हिरे गळून पडले त्याची जाणीव ठेवून खेळणारा खेळाडू. रिकाम्यास आपल्या तंब सुखरूपपणे दाखल. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा रनिंग हँड टच. गडी बाद करण्याचा प्रयत्न आणि खरोखर यशस्वी ठरतोय तो. गडी बाद करतोय. गुण मिळतोय तो अलशबाब शेखाडीला. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा भैरवनाथ क्रीडा मंडळाचे एक खेळाडू.
आपला संघ खोल खोल प्रभावाच्या खाली वृत्तला गेला, काढला गेला, याची जाणीव ठेवणार आणि सुंदर अशी डाव्या कोपऱ्यामध्ये त्याची पक्कड प्रयत्न खूप चांगला होता परंतु अयशस्वी आणि पक्कड आणि गडी बाद होता. अशा तऱ्हेने एक लोनचा बोजा येतोय तो भैरवनाथ क्रीडा मंडळावर आणि मजबूत बाजू होते ती अल शबाब शेखाडीची. सामन्याला कधी कलाटणी मिळेल सांगू शकत नाही. या अगोदरचे सामने बहारदार सामने आपल्याला पाहायला मिळाले, रंगतदार सामने आपल्याला पाहायला मिळाले. क्षणात कुठला सामना कधी फिरेल सांगू शकत नाही. चढायला जातोय तो सुशांत. स्टेजच्या डाव्या कोपऱ्यामध्ये महिला वर्गासाठी बसण्याची व्यवस्था केलेली आहे. महिला वर्गाने कृपया तिथे येऊन बसायचे. चालू सामना झाल्यानंतर लगेच होणारा सामना कुसुमादेवी क्रीडा मंडळ विरुद्ध आई एकविरा. चढायला जातो तो सुशांत. आपल्या संघावर एक लोनचा बोजा येऊन पडला याची जाणीव ठेवून खेळणारा सुशांत. त्याच्या समोर आहेत ते अल शबाबचे 6 खेळाडू. सुंदर चढाई सुशांतची, अतिशय सुंदर चढाई. 2 गड्यांचा बळी मिळवला, अतिशय सुंदर चढाई. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा अल शबाबचे 44 नंबरची जर्सी प्रदान केलेला खेळाडू त्यांचा चलाक चपळ. रिकाम्या सर्वात सुखरूपपणे दाखल. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा साहिल. त्याच्या समोर आहे ते अल शबाबचे 5 खेळाडू. साहिल रिकाम्या असे आपल्या तंबूत सुखरूपपणे दाखल. लात मनगडे बाद करण्याचा आटोकाट प्रयत्न. रनिंग हँड टच मारण्याचा प्रयत्नांची पराकाष्ठा. रिकाम्या असे आपल्या तंबूत सुखरूपपणे दाखल आणि टाइम ऑफ घेतलाय तो भैरवनाथ क्रीडा मंडळाने. या जीवनेश्वर क्रीडानगरीमध्ये आलेल्या सर्व कबड्डी क्रीडा रसिकांचं शिवशंभो क्रीडा मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. भव्य दिव्य अशी क्रीडानगरी सजलेली या जीवनेश्वर विभागाची. या विभागाचे हे पहिले सामने रंगतायत ते शिवशंभो क्रीडा मंडळाच्या वतीनं. याच मैदानावर कबड्डी क्रीडा रसिकांसाठी खास मेजवानी दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी प्रीमियम लीग पर्व दुसरे इथे रंगणार आहे. प्रीमियम लीग पर्व दुसरे दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी याच मैदानावर आपल्याला पाहायला मिळणार आहे. सुंदर चढाई, अतिशय सुंदर चढाई. एक गड्याचा बळी मिळवला. अत्यंत अनमोल हिरा टेपला तो सुशांतला. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा साहिल. सुंदर असा बोनस पॉइंट मारला. सामन्याला रंगत येणार आहे यात शंका नाही आहे. प्रेक्षकांमध्ये घबराट चालू आहे. दोन्ही संघ महाबल्लाढ्य दुर्लभ संघ आहेत. चढायला गेलाय तो शेखाडीचा एक खेळाडू. रिकाम्या साबल्या तंबूत सुखरूपपणे दाखल. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा. सुंदर चढाई, अतिशय सुंदर चढाई. बोनस +2 पॉइंट. सामन्याला आता खरोखरच रंगत येणार आहे यात शंका नाही आहे.
गुणफलक पुन्हा एकदा हलता दिस आणि सुंदर चढाई, सुंदर पक्कड, अतिशय सुंदर पक्कड भैरवनाथ संघाकडून. गुणफलक खरोखरच हालता दिसतोय. आता मात्र सामन्याला कलाटणी येते. चढायला गेलाय तो सुशांत. काही क्षणामध्ये आपल्या संघावर एक लोणचा बोजा येऊन पडला होता, परंतु त्याचं कमबॅक करताना दिसतंय ते भैरवनाथ क्रीडा मंडळ. सुशांत रिकाम्याच आपल्या दोंब सुखरूपपणे दाखल. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा शेकाडीचा 33 नंबरची जर्सी प्रदान केलेला मजबूत बांधाचा चंचल चलाक चपळ. खरोखरच अतिशय सुंदर खेळाचं प्रदर्शन या संघाकडून पाहायला मिळतंय. दोन्ही संघाकडून तो रिकाम्याच आपला तंबू सुखरूपपणे दाखल. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा साई. अशा तऱ्हेने सामना विश्रांतीसाठी थांबलेला आहे. विश्रांती फलकचा गुणफलक अल शबाब शेकाडी 10 गुण, भैरवनाथ 9 गुण. नाममात्र 1 गुणाची आघाडी ही अल शबाब शेकाडी या संघाकडे आहे. याचे प्रतिस्पर्धी संघाने नोंद घ्यायचे. हा चालू सामना झाल्यानंतर लगेचच होणारा सामना कुसुमादेवी क्रीडा मंडळ विरुद्ध आई एकविरा. दोन्ही संघाच्या कर्णधारांना सूचना आहे, आपला संघ गणवेशासह ग्राउंडच्या बाहेर हजर ठेवायचा आहे. प्रेक्षकांमध्ये काशीनाथ पवार कुठे असतील तर यजमान मंडळाने आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे. आपण व्यासपीठाकडे यायचे. काशीनाथ पवार. दोन्ही संघांना खुशखबर आहे. या सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल त्या संघाला सुरेश गुरव गायगोटन यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. विश्रांतीनंतर सामन्यास सुरुवात होत आहे. विश्रांती परतच्या सामन्यामध्ये शेकाडी हा संघ 1 गुणाने आघाडीवर आहे. चढायला गेलाय तो सुशांत. चंचल चलाक चपळ डाव्या कोपऱ्याकडून उजव्या कोपऱ्यामध्ये पाहूया. अतिशय हुलकावणीचा खेळ आणि 1 गड्याचा बळी मिळवला आहे. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा अल शबाबचा एक अनमोल हिरा, ज्याच्याकडे पाहिलं जातं की संकटमोचक. सुंदर चढाई, खरोखरच रनिंग हँड टच गडी बाद करणे केलाय त्यांनी आणि आपल्या संघाला 1 गुण प्राप्त करून दिलाय तो. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा सुशांत. सुंदर चढाई पाहूया सुशांतची. आणि अतिशय सुंदर चढाई. प्रयत्न खूप छान होता, परंतु प्रतिस्पर्धी संघ तितकाच मजबूत, त्यामुळे गुण मिळतोय तो अल शबाब शेकाडी या संघाला. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा. आणि अतिशय सुंदर चढाई, लॉटरी फोडली. अतिशय सुंदर चढाई. दर्शनभाई विचार यांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्याकडून आपणाला या शिवशंभो क्रीडा मंडळाला जर्सी किट मिळालेलं आहे. त्यांचं शिवशंभो क्रीडा मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. आपल्या क्रीडा नगरीमध्ये आपलं हार्दिक स्वागत. तसेच सन्माननीय नगरसेवक श्री प्रसादजी विचार यांचे आगमन झालेले आहे. त्यांचे या क्रीडा नगरीमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. दर्शनभाई विचारे यांचा सत्कार करतील सुशांत गुरव. त्यांना विनंती करतो की त्यांनी दर्शनभाई विचारे यांचा सत्कार करायचा आहे. तसेच प्रसादजी विचारे यांचाही सत्कार विजय बांद्रे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. आणि सुपर टाकल 2 गुण मिळते ते भैरवनाथ संघाला. खरोखरच सामना खरोखरच रंगात आलेला आहे.
आणि सुंदर चढाई, अतिशय सुंदर चढाई. साहिलची 2 गुण मिळवले साहिलने. अतिशय सुंदर चढाई. सामना खरोखरच रंगात येत आहे. गुणफलक हलता राहतोय. पाहूया. शेकाडी आहे 16 गुण, भैरवनाथ आहे 14 गुण आणि रायडर बाद ठरतोय. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय. अतिशय सुंदर चढाई. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा. प्रभावती उपाध्ये काकू यांचं आगमन झालेले आहे. क्रीडा नगरीमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. चढायला गेलाय तो सुशांत. 3 विरुद्ध सुशांत. पहिल्यापासूनचे सामने झाले ते असेच झालेत रंगतदार. खरोखरच हाही सामना त्यातल्याच एक. दोन्ही संघ तुल्यबळ महाबलाढ्य संघ आहे. तो विजयश्री कोणाला माळ घालेल सांगू शकत नाही. प्रयत्नांची पराकाष्ठा दोन्ही संघाकडून, दोन्ही संघातील खेळाडूकडून. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा. आरावीचा 44 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू. 1 गुणाची नाममात्र आघाडी आहे ती अल-शबाब शेकाडी या संघाकडे. सामना संपायला शेवटची 5 मिनिटे पंचांनी जाहीर केलेत. गुणफलक आहे शेकाडी 16 आणि भैरवनाथ 15. 1 गुणाची नाममात्र आघाडी शेकाडी या संघाकडे आहे. सामन्याला खरोखरच रंगत येणार आहे यात शंका नाही आहे. लात मारून गाडी बाद करण्याचा आटोकाट प्रयत्न आणि सुंदर लात मारलेली आहे आणि गडी बाद केलेला आहे आणि आपल्या संघाला गुण प्राप्त करून दिलाय तो. खरोखरच इतर सामन्या आणि सुंदर पकड. अतिशय सुंदर पकड. अतिशय सुंदर पकड. खरोखरच या सामन्यांचं आणि अशा तऱ्हेने 1 लोनचा बोजा येते तो अल-शबाब शेकाडी या संघावर. पहिला लोन दिला होता तो अल-शबाब शेकाडीने भैरवनाथ या संघावर, परंतु त्याच्यावर मात करून भैरवनाथ संघाने आता आणि सुंदर सुंदर पकड. सुंदर पकड. सामना खरोखरच रंगत येणार आहे यात शंका नाही आहे. चढायला गेलाय तो पुन्हा एकदा सुशांत. यांच्या चढाया खरोखरच वाखाणण्यासारख्या असतात. असा खेळाडू भैरवनाथ संघाचा एक आधारस्तंभ म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असा सुशांत. चालू सामना झाल्यानंतर लगेचच होणारा सामना कुसुमादेवी क्रीडा मंडळ विरुद्ध आई एकविरा. दोन्ही संघाच्या कर्णधारांना सूचना. आपला संघ गणविशेष ग्राउंडच्या बाहेर हजर ठेवायचा आहे. सुशांत रिकाम्या असता आपल्या तंबू सुखरूपपणे दाखल. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा. अल-शबाब शेकाडीचे संकटमोचक. खरोखरच सामना संपायला 3 मिनिटे बाकी आणि गडी बाद होतोय, बाहेर जातोय. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा साहिल. एक साईडवरून मजबूत बाजू होत चालली ती भैरवनाथ क्रीडा मंडळाची. या क्रीडानगरीमध्ये आलेल्या सर्व कबड्डी क्रीडा रसिकांचं शिवशंभू क्रीडा मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. सुंदर असा सामना पाहायला मिळतोय. तर अल-शबाब शेकाडी विरुद्ध भैरवनाथ क्रीडा मंडळ या 2 संघामध्ये सामना रंगतोय. आदित्य भगत कुठे असतील तर आपण व्यासपीठाकडे आहे. त्या आदित्य भगत यजमान मंडळाने बसण्याची व्यवस्था केलेली आहे. हरी काप यांचंही यजमान मंडळाने बसण्याची व्यवस्था केलेली आहे. चढायला गेलाय तो आरावी संघाचा 44 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू. रिकाम्या असताना तंबू सुखरूपपणे दाखल. डोवाड आहे. चढायला गेलाय तो साहिल जागडे. करो या मरो या ईर्षेने चढाई करतोय तो साहिल आणि सुंदर पकड. सुंदर पकडींचं प्रदर्शन पाहायला मिळते. अल-शबाब शेकाडी या संघाकडून गडी बाद होते तो
भैरवनाथ क्रीडा मंडळाचा. आणि सुंदर टॅकल, अतिशय सुंदर टॅकल. गडी जेरबंद झालाय तो शेकाडीचा. कृपया खेळाडूंनी एकानीच बोलायचंय. खेळाडूंनी एकानीच बोलायचंय. कृपया संघनायक. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा साहिल. चढायला गेला तो साहिल. त्याच्या समोर आहे ते आणि एक गड्याचा बळी मिळवला साहिलने. एक गुणाची भर पडते ती भैरवनाथ संघाकडे. 24-17 बोनस पॉइंट मारलाय तो शेकाडी या संघाने. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा साहिल. प्रेक्षकांमध्ये ओंकार दातार कुठे असतील त्या यजमान मंडळाने आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे. ओंकार दातार चढायला गेलाय तो साहिल आरावीचा. एक खेळाडू आपला संघ खोल पराभवाच्या खाणीत जो रुतला गेला गाडला गेला याची जाणीव ठेवून खेळणारा हा खेळाडू बहुया आपल्या संघासाठी करतो का. प्रयत्नांचे पराकाष्ठा करून रिकाम्यास आपल्या तंबू सुखरूपपणे दाखल. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा साहिल. वारंवार चढाया पाहायला मिळतात ते साहिल जागडीच्या. सन्माननीय नगरसेवक श्री पिंट्याबाई वेश्वीकर यांचं आगमन झालेले आहे. आपण व्यासपीठावर यायचंय. आपल्या शिवशंभू क्रीडा नगरीमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. पिंट्याबाई वेश्वीकर आपण व्यासपीठावर यायचंय. अशा तऱ्हेने हा सामना संपलेला आहे. सामना 25-18 7 गुणांनी हा सामना भैरवनाथ ह्या संघाने विजयी ठरलेला आहे. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. चला लगेचच होणारा सामना कुसुमादेवी क्रीडा मंडळ विरुद्ध आई एकविरा. या क्रीडा नगरीमध्ये आलेल्या सर्व कबड्डी क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. सर्व कबड्डी क्रीडा रसिकांना आणि खेळाडूंना एक खुशखबर. यावर्षी प्रथमच विठ्ठलाळी क्रीडा मंडळाच्या वतीने भव्य दिव्य अशा कबड्डी स्पर्धा दिनांक 14 फेब्रुवारी 2026 रोजी आयोजित करण्यात आले आहेत. प्रथम पारितोषिक रोख रुपये 10,001, द्वितीय पारितोषिक रोख रुपये 7,001, तृतीय पारितोषिक रोख रुपये 4,001, चतुर्थ पारितोषिक रोख रुपये 4,001. पिंट्याबाई वेश्वीकर यांचा सत्कार सिकंदर काप यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. पिंट्याबाई वेश्वीकर यांचा सत्कार सिकंदर काप यांनी करावा. अतिशय सुंदर असा सामना पाहायला मिळाला तो अल शबाब शेखाडी विरुद्ध भैरवनाथ क्रीडा मंडळ. सुंदर असा सामना आपल्याला पाहायला मिळाला. चला दोन्ही संघांनी ताबडतोब ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे. आदित्य भगत यांचा सत्कार करतील पारस साखरे.
सानप साहेब यांचं आगमन झालेलं आहे. आपण कृपया व्यासपीठाकडे यायचं आहे. सानप साहेब, शिवशंभ क्रीडा मंडळाच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. प्रेक्षकांमध्ये मयूर शेठ भोसले यांचे आगमन झालेले आहे. आपण कृपया व्यासपीठाकडे यायचं आहे. मयूर शेठ भोसले आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे. चला, लगेचच होणारा सामना कुसुमादेवी क्रीडा मंडळ विरुद्ध आई एकवीरा. आपण ताबडतोब ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे. कुसुमादेवी क्रीडा मंडळ हा संघ हजर झालेला आहे. आई एकवीरा, चला आपण ताबडतोब ग्राउंडचा ताबा घ्या. जीवनेश्वर मंदिराचे सेक्रेटरी श्री शंकर वाणी आपलं आगमन झाले. आपण कृपया व्यासपीठाकडे यायचे. शंकर वाणी, या सामन्यांसाठी देण्यात येणारी भव्य दिव्य पारितोषिका अशी: प्रथम पारितोषिक रोख रुपये 10,001 श्री अतुल अरविंद चौक